संघाकडून फर्स्ट गोलंदाज सागर सागर आगान नावाजलेला गोलंदाज. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू सागरचा. दरम्यान चांगला असा टाकलेला चेंडू. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी. या एक धावेने गोलबंद संघाचं खातं उघडतंय. धावसंख्या झाले एक. एक चेंडू एक धाव. गोलबंद संघाचे धडाडीचे फलंदाज रमेश आणि आशिष. आता मात्र स्ट्राईकला येतो रमेश. मारा करेल तो सागर. सामना करेल तो रमेश. सागरचा पुढील चेंडू रमेश साठी. बघूया कसा समाचार घेतो रमेश. दरम्यान पुढील चेंडू खूपच चांगला असा टाकलेला चेंडू. चेंडू काहीसा समजला नाही रमेशाला. दरम्यान निर्धाव चेंडू. धावसंख्या जागच्या जागी. धावसंख्या आहे ती एक. दोन चेंडू एक धाव. दरम्यान पुढील चेंडू सागरचा. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर रमेश. खूपच चांगला असा टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा काशी दाद मागताना पंचांकडे. पंचांनी दाद फेटाळली. चेंडू काहीसा समजला नाही. हा सुद्धा निर्धाव चेंडू. तीन चेंडूचा खेळ संपला. चांगला असा टाकलेला चेंडू. तसाच उत्कृष्ट असा झेल निलेश यांनी उत्कृष्ट असा झेल पकडलाय आणि गोलबंद संघाला रमेश गोलबंद संघाचा अरुण. धावसंख्या मात्र एक. चार चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या षटक मार्गस्थ. पहिल्या षटकातील चार चेंडू टाकून झाले. धावसंख्या झाली ती एक. दरम्यान पुढील चेंडू सागरचा. आता मात्र स्ट्राईकला जाईल तो अरुण. गोलबंद संघाचा नावाजलेला फलंदाज अरुण. मारा करेल तो पुन्हा एकदा सागर. सामना करेल तो अरुण. चांगला असा टाकलेला चेंडू. चांगला असा सर्कल मध्ये चेंडू. मात्र एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकले नाही. धावसंख्येत भर. धावसंख्या एकने वाढले. धावसंख्या झाली ती दोन. पाच चेंडू दोन धाव. पहिलं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील सागर याचा. दरम्यान पुढील चेंडू सागरचा. खूपच चांगला असा टोळलेला चेंडू. चेंडू जाईल सीमा रेषे पार. चौकार चार धावेसाठी आणि या चार धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती सहा. एका षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर डीके गोलबंद संघाची धावसंख्या झाली ती सहा धावा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन आलाय तो कसारा संघाचा संतोष. संतोष सुद्धा नावाजलेला गोलंदाज आहे कसारा इलेव्हन संघाचा. दरम्यान पहिला चेंडू अरुण साठी. खूपच चांगला असा मारलेला चेंडू. बघूया
किती धावा? चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. धावसंख्येत भर, धावसंख्या 2 ने वाढले, धावसंख्या झाली ती 8. एक चेंडू 8 धावा. खूपच नाव दिला गोलंदाज संतोष कसारा 11 संघाचा. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो अरुण. मारा करेल तो संतोष, सामना करेल तो अरुण. पुन्हा एकदा चांगला असा टाकले चेंडू त्याच दिशेने आणि मला वाटतं चेंडू जाईल सीमारेषे पार. षटकार 6 धावेसाठी. धावसंख्येत भर डीजे. दुसऱ्या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 14. दुसरे षटक प्रगतीपथावर कसारा 11 संघाचा. गोलंदाज संतोष. दरम्यान पुढील चेंडू चांगला असा मारलेला चेंडू त्याच दिशेने आणि काच्या असं शतक्षण झेल सुटला. त्यावेळी बघूया किती धावा. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं दुसरी धाव वैयक्तिकरित्या पूर्ण. खूपच चांगला असं रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत भर, धावसंख्या 2 ने वाढले, धावसंख्या झाली ती 16 धावा. 3 चेंडू 16 धावा. दरम्यान पुढील चेंडू संतोषचा. मारा करेल तो संतोष, सामना करेल तो अरुण. खूपच चांगला असा मारलेला चेंडू त्याच दिशेने. बघूया आता झेल होतो की नाही. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. धावसंख्येत भर, धावसंख्या 2 ने वाढले, धावसंख्या झाली ती 18 धावा. 4 चेंडू 18 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर. 2 चेंडू शिल्लक संतोषच्या षटकातील. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. दरम्यान पुढील चेंडू खूपच चांगला असा टाकलेला चेंडू. चेंडू सर्कल मध्ये. बघूया किती धाव मिळतात. मात्र एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकले नाही. धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढले, धावसंख्या झाली ती 19 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू संतोषाच्या. खूपच चांगली अशी गोलंदाजी करतोय संतोष. शेवटचा चेंडू खूपच चांगला असा टाकलेला चेंडू. मला वाटतं बाद. यष्टीरक्षकाच्या हातात झेल. फलंदाज धावबाद. आशिष हा बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी गेला तो डीके गोलबन संघाचा नयन नावाजलेला फलंदाज. 2 षटकांचा खेळ संपला. दरम्यान पुढील षटक
दरम्यान पुढील षटक घेऊन आलाय तो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सागर वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं षटक. कसरा 11 संघाचा सागर नावाजलेला गोलंदाज. दोन षटकाच्या समाप्तीनंतर डीके गुलबन संघाची धावसंख्या झाली ती 19 धावा. दोन बाद 19. दरम्यान पुढील चेंडू बघूया सागर याचा. खूपच चांगला असं ठेवलेला चेंडू अरुण याने. बघूया किती धावा मिळतात. तसे चांगला असं क्षेत्ररक्षण. दरम्यान 2 धावा घेण्यापासून कोणी रोखू शकले नाही. धावसंख्येत भर धावसंख्या 2 वाढली. धावसंख्या झाली ती 21 धावा. खूपच चांगली अशी गोलंदाजी करतो सागर कसरा 11 संघाचा. आपल्या संघासाठी पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या. दरम्यान पुढील चेंडू खूपच चांगला असा टाकलेला चेंडू. चांगला असा मारलेला चेंडू. बघूया चेंडू जाईल सीमा रेषे पार. बिग 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 षटकार 6 धावेसाठी. धावसंख्या 6 ने वाढले. धावसंख्या झाली ती 27 धावा. अजूनही तिसऱ्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. डीके गोलबन संघाची धावसंख्या झाली ती 27. 27 धावा. दरम्यान चांगला असा टाकलेला चेंडू. तसा चांगला असा मारलेला फटका. चेंडू पुन्हा एकदा चेंडू गेला सीमा रेषे पार. द पार्क षटकार 6 धावेसाठी. धावसंख्येत भर धावसंख्या 6 ने वाढले. धावसंख्या झाली ती 33 धावा 33. दरम्यान पुढील चेंडू चांगला असा टाकलेला चेंडू. फलंदाजाला काहीसा समजलं नाही. फलंदाज बीट. निर्धाव चेंडूची सांगता. दरम्यान पुढील चेंडू पंचांची दोन्ही आज समांतर. वाईट चेंडू अवांतर अशी एक धाव. धावसंख्येत भर धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 34 धावा. गोलंदाज काहीशी दिशा भरकटताना वाईट चेंडू. दरम्यान पुढील चेंडू सागरचा अरुण साठी. चांगला असा मारलेला चेंडू. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क षटकार 6 धावेसाठी. धावसंख्येत भर धावसंख्या 6 ने वाढली. डीजे धावसंख्या झाली ती 40. अजूनही तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सागर याचा तिसरं षटक. खूप महागडा असं षटक म्हणता येईल. 5 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकलेत सागर याला अरुण याने. अरुण वैयक्तिक
34 धावांवरती खेळतोय. 11 चेंडू मध्ये 34 धावा कुठल्यात अरुण याने. दरम्यान पुढील चेंडू चेंडू जाईल बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. षटक संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 41. 41 धावा. डीजे व संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय तो कसारा 11 संघाकडून महेश उर्फ पप्पू सागरे नावाजलेले गोलंदाज शहापूर तालुक्यातील. खूपच नावाजलेल्या गोलंदाजांचा भरणा आहे या ठिकाणी कसारा 11 संघामध्ये. चौथ्या षटकातील पहिला चेंडू मारा करेल तो महेश. सामना करेल तो अरुण. चांगलासा टाकलेला चेंडू चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्येत भर धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 42 धावा. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या झाली ती 42. 42 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. दरम्यान पुढील चेंडू महेश यांचा. चांगला असा टोलेला चेंडू. बघूया झेल होतो की नाही. उत्कृष्ट असा झेल म्हणता येईल रोशनेने. चौथं षटक मार्गस्थ. 4 चेंडू शिल्लक चौथ्या षटकातील. धावसंख्या झाली ती 42 धावा. दरम्यान पुढील चेंडू चांगला असा टाकलेला चेंडू चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. निर्धाव चेंडू. धावसंख्या जागच्या जागी. धावसंख्या झाली 42 धावा. 42 लॉस ऑफ 3 विकेट. खूपच चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल महेश यांची. दरम्यान पुढील चेंडू दिशाहीन चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. वाईट चेंडू. अवांतर अशी एक धाव. धावसंख्येत भर धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 43. 43 धावा.
दरम्यान पुढील चेंडू चांगला असा मारलेला चेंडू, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावेसाठी. धावसंख्येत भर, धावसंख्या 6 ने वाढले. धावसंख्या झाली ती 49. 49 धावा. डीजे चौथं षटक मार्गस्थ. 2 चेंडू शिल्लक महेश यांच्या षटकातील. दरम्यान पुढील चेंडू अरुणसाठी. चांगला असा टाकलेला चेंडू, मात्र एक धाव घेण्यापासून कोण रोखू शकले नाही. धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 50 धावा आणि या ठिकाणी संघाची 50 झालेली आहे. गोलबंद संघाची. पंच बॅट कट आहे का लेग बाईज? बॅट कट. शॉर्ट चेंडू, लेग बाईज. षटकातील शेवटचा चेंडू चांगला असा टोललेला चेंडू. बघूया झेल, आणि झेल सुटला. कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाही झेल पकडण्याचा, मात्र कोणत्याही प्रकारची धाव सुद्धा नाही. धावसंख्या जागच्या जागी. धावसंख्या झाली ती 50 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर डीके स्पोर्ट गोलबंद संघाची धावसंख्या झाली ती 50 धावा. लॉस ऑफ 3 विकेट. हॅलो. दरम्यान चांगला असा टाकलेला चेंडू. किती धाव? 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि मला वाटतं यशस्वीरित्या. दुसरी धाव पूर्ण आणि चेंडू गेलाय बाईच्या स्वरूपात. 1 धाव. एकूण 3 धावा. धावसंख्येत भर, धावसंख्या 3 ने वाढले. धावसंख्या झाली ती 53 धावा. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय तो रमेश. कसा राहील संघाचा रमेश. वैयक्तिक 45 धावांवर खेळतोय अरुण. आणि चांगला असा चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू काहीसा समजला नाही. फलंदाज बीट. अरुण बीट झाला. निर्धाव चेंडूची सांगत या ठिकाणी. खूपच नावाजलेले गोलंदाज आहे रमेश कसारे इलेव्हन संघातील. अजूनही 4 चेंडूंचा खेळ, वाजवी खेळ बाकी. दरम्यान चांगलासा टाकलेला चेंडू, चांगलासा मारलेला फटका. बघूया झेल होतो की नाही. आणि उत्कृष्ट असा झेल घेतलाय. वैयक्तिक 45 धावांवरती बाद झालाय अरुण. आणि अरुणची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो डीके गोलबंद स्पोर्ट संघाचा प्रशांत.
दरम्यान पुढील चेंडू रमेश यांचा. खूपच चांगला असा टाकलेला चेंडू. चेंडू गेला डिक्लेअर झोनकडे. एक धावेसाठी धावसंख्येत भर. धावसंख्या एकने वाढली. धावसंख्या झाली ती 54 धावा. वाजवी दोन चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचं षटक प्रगतीपथावरती रमेश यांचं. 4 चेंडू टाकून झाले. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. चांगला असा पोलेला चेंडू बघूया. त्यावरती चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल सुशांत यांचं. मात्र दुसऱ्या धावेवरती गडी बाद होतोय. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली होती. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावावरती गडी बाद. आणि मला वाटतं 5वा धक्का बसतोय डीके गोल्डवन स्पोर्ट्स संघाला. आणि रमेशच्या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. शेवटचा चेंडू शिल्लक रमेशच्या षटकातील. दरम्यान चांगला असा मारण्याचा प्रयत्न. मला वाटते ठिकाणी धाव बाद झालाय आणि षटक संपलंय. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 55 धावा. आणि 56 धावांचं आव्हान कसारा 11 संघासमोर ठेवले. ते डीके स्पोर्ट गोल्डवन या संघाने 30 चेंडू 56 धावा. हॅलो, पंचांशी वाद घातल्यास कोणीही पंचांशी वाद घालायचा नाही. वाद घातल्यास पेनल्टी देण्यात येईल. कोणत्याही प्रकारची वाद घालायचा नाही पंचांसोबत. हॅलो, 56 धावांचं आव्हान कसारा 11 संघासमोर. गोलबन संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सांत्वायचंय. पंचावन्न धावा 56 धावांचं आव्हान कसारा 11 संघासमोर. कसारा 11 संघ आपले धडाडीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. कसारा 11 संघाचे धडाडीचे फलंदाज मैदानामध्ये एंटर. सागर आणि चेतन. सागर आगा, चेतन मांजरेकर नावाजलेले फलंदाज कसारा 11 संघाचे. हार्ड हिटर.
माईकचे 4 सेल सांग रे एव्हरीडेचे. नाही आहे दुसरा माईक, तो कधी बंद होईल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना रंगलाय तो डीके स्पोर्ट गोलवन 56 धावांचं आव्हान. बारावा खेळाडू हर्षल नाही. आहे का इथं बसले? गोलंदाज कोण? गोलंदाज कोण आहे? वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिल्या षटक घेऊन आला रमेश. खूपच चांगला असा मारलेला चेंडू. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 5 धावा, 1 धाव. या 1 धावेने खातं उघडतंय कसं 11 संघाचं. धावसंख्या झाली ती 1. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो डीके स्पोर्ट गोलबन या संघाचा रमेश नावाजलेला गोलंदाज. खूपच मापक असं आव्हान. 30 चेंडू 56 धावा. दरम्यान पुढील चेंडू चांगला चेंडू चांगला सर्कल मध्ये आणि खूपच चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट आणि 1 धाव पूर्ण. धावसंख्येत वर धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. दरम्यान पुढील चेंडू चांगला असा टोलवलेला चेंडू. बघूया झेल होतो की नाही. आणि चांगला असा झेल आणि खूपच मोठा धक्का कसा 11 संघाला. सागरच्या रूपात सागरच्या खेळीचा अंत. खूपच मोठं यश रमेश याला. सागरला तंबूत परतवले रमेश याने. दरम्यान पुढील चेंडू रमेशचा चांगला असा टाकलेला चेंडू. तसा चांगला असा मारलेला चेंडू बघूया. या ठिकाणी चांगला असा झेल मला वाटतं पुन्हा एकदा. चेतनची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो संतोष उर्फ बाबू या नावाने ओळखले जातात कसार 11 संघामध्ये. 2 मोठे धक्के कसार 11 संघाला चेतन आणि सागरच्या रूपात. स्ट्राईकला गेलेली जोडी बॅक टू द पॅव्हिलियन. खूपच चांगलं असं क्षेत्ररक्षण डीके स्पोर्ट्स गोलबन या संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. दरम्यान पुढील चेंडू अजून 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील रमेशच्या. खूपच चांगला असा टाकलेला चेंडू. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. खूपच चांगली अशी गोलंदाजी करतो रमेश. धावसंख्या जागच्या जागी धावसंख्या झाली ती 2.
5 चेंडू 2 धावा. खूपच चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल. 5 चेंडू मध्ये 2 धावा देऊन 2 गडी बाद करण्यात यश आले तर रमेशला. दरम्यान पुढील चेंडू आणि आता मात्र चांगलासा मारलेला चेंडू स्ट्रेटच्या दिशेने. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषे पार. चौक खेळीचा अंत. त्याची जागा भरून काढण्यासाठी बघूया त्याची दरम्यान पुढील चेंडू आणि मला वाटतं या ठिकाणी संतोष सुद्धा झेल बाद होतोय. बॅटची कडा मध्ये या ठिकाणी संतोषची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो प्रशांत पवार. आता बघूया दोघं भाऊ काय किमया करतात कसा 11 संघासाठी. स्ट्राईकला जाईल तो प्रशांत
पवार नॉन स्ट्राईकला येतो सुशांत पवार. दरम्यान पुढील चेंडू बघूया दुसरे षटक प्रगतीपथावरती. 2 चेंडू शिल्लक. खूपच चांगली गोलंदाजी करतोय करण. खूपच चांगला असा टाकलेला चेंडू. वाईट चेंडू. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. एकूण 2 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या झाली ती 11 धावा. 4 चेंडू खेळ समाप्त. दुसरे षटक प्रगतीपथावरती. अजून 2 चेंडू शिल्लक. छप्पन्न धावांचा पाठला करताना कसारा इलेव्हन संघ. धावसंख्या झाली ती 11 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावरती. 2 चेंडू शिल्लक करण्याच्या षटकातील. दरम्यान चांगला असा टाकलेला चेंडू. चांगला असा मारलेला चेंडू. किती धावा मिळतात? 1 धाव पूर्ण. आणि दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाही. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये बाईटच्या स्वरूपात. एकूण शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू पाहता. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. याच्या आधीचा चेंडू वाईट होता. धावसंख्या झाली 13. 5 चेंडू 13. षटकातील शेवटचा चेंडू करण याचा. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरे षटक घेऊन आला होता करण. खूपच चांगला असा मारलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं गचा असं क्षेत्ररक्षण. चेंडू गेला सीमारेषे पार. चौकार 4 धावेसाठी. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17 धावा. 56 धावांचं आव्हान पार करताना कसारा इलेव्हन संघ. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज अरुण सॉरी रमेश. चांगला असा टाकला चेंडू. चांगला असा मारलेला फटका आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. प्रशांतच्या बॅट. संख्या झाली 23 धावा. दरम्यान पुढील चेंडू रमेश याचा प्रशांत साठी. लावडाशी अपील. पंचांकडे दाद मागताना पंचांनी दाद फेटाळले. नावाजलेले पंच एकनाथजी डगळे आणि तसेच विजय सावंत. दरम्यान पुढील चेंडू.
खूपच चांगला असा चेंडू, मात्र एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकले नाही. धावसंख्येत धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 24 धावा, 24. तिसरे षटक प्रगतीपथावरती. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त. दरम्यान पुढील चेंडू खूपच चांगला असा मारलेला चेंडू. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषे पार. चौकार. सुशांतच्या बॅटमधून येतील 4 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या 4 ने वाढ. खूपच उंचावरून मारलेला चेंडू. मला वाटतं चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार डीजे. ग्राउंड मध्ये दोघेही बंधू सुशांत पवार आणि प्रशांत पवार यांच्या बॅटी सध्या झळकत आहेत. षटकार आणि चौकार पाहायला मिळत आहेत दोन्ही बंधूंच्या बॅटीमधून आपल्याला. दरम्यान शेवटचा चेंडू षटकातील आणि चांगला असा मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेला बॅटची काढा घेऊन टिकलेट झोन मध्ये 1 धावेसाठी. षटक संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 35 धावा. आणि अजूनही 12 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता कसारा 11 संघाला. 12 चेंडू 21 धावा. वैयक्तिक पहिलं व संघासाठी चौथं षटक घेऊन आलं किशोर. बघूया चौथं षटक किशोर याचं. दरम्यान किशोरच्या चौथ्या षटकातील पहिला चेंडू. चांगला असा टाकलेला चेंडू. चांगला असा मारलेला चेंडू. चेंडू जाईल मला वाटतं सीमारेषे. धावसंख्या ही उंचावते 4 धावेने. धावसंख्येत भर. धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या झाली ती 39 धावा. दरम्यान पुढील चेंडू. चांगला असा मारलेला चेंडू. चेंडू गेला 1 बाउन्स. पुन्हा एकदा 2 बाउन्स सीमारेषे पार. दरम्यान पुढील चेंडू आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता.
2 चेंडूवरती लगातार 2 चौकार खेचले सुशांत याने. दरम्यान धावसंख्या झाली ती 43 धावा. दरम्यान पुढील चेंडू किशोर याचा आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लगातार सुशांत याने 2 चेंडूवरती 2 चौकार मारले. तसेच किशोर त्याला प्रत्युत्तर देत लगातार 2 चेंडू निर्धाव टाकतोय. धावसंख्या जागच्या जागी. धावसंख्या झाली ती 43 धावा. दरम्यान चांगला असा टोलवलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी. आणि मला वाटतं दुसरी धाव वैयक्तिकरित्या पूर्ण. खूपच चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. शेवटचा चेंडू षटकातील. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील किशोरियाचा. आता मात्र स्ट्राईकला येतो सुशांत. खूपच चांगला असा मारलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात या ठिकाणी. चांगला असं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी आणि मला वाटतं दुसरी धाव वैयक्तिकरित्या पूर्ण. खूपच चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. या 2 धावेने धावसंख्या होते. धावसंख्या झाली ती 47 धावा. षटक संपलं आणि आता 6 चेंडू मध्ये अवघ्या 9 धावांची आवश्यकता कसरा 11 संघाला जिंकण्यासाठी. खूपच चांगली अशी फटकेबाजी करतायत दोघं बंधू सुशांत पवार आणि प्रशांत पवार. स्कोर झाला 47 धावा. 9 धावा आवश्यकता. 6 चेंडू 9 धावा. आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळेल तो डीके स्पोर्ट गोलबन संघाचा अरुण. आजच्या दिवसातील शेवटचा सामना रंगला होता तो डीके स्पोर्ट गोलबन वर्सेस कसरा 11. डीके स्पोर्ट गोलबन या संघाने 30 चेंडू मध्ये 55 धावा कुठून 56 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते कसरा 11 संघासमोर. आणि ते आव्हान पार करताना कसरा 11 संघ 6 चेंडू मध्ये 9 धावेची आवश्यकता कसरा 11 संघाला. कसरा 11 संघासमोर 56 धावांचं आव्हान होतं. आता मात्र गोलंदाजी मार्कवर अरुण. शेवटचं षटक. 6 चेंडू 9 धावेची आवश्यकता. आता मात्र स्ट्राईकला येतो प्रशांत. मारा करेल तो अरुण. सामना करतो प्रशांत. दरम्यान चांगला टाकले चेंडू. मात्र 1 धाव घेण्यापासून कोणी रोखू शकले नाही. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 48 धावा. 48. दरम्यान पुढील चेंडू. आता मात्र 5 चेंडू 8 धावेची आवश्यकता कसरा 11 संघाला. आता मात्र स्ट्राईकला येतो मोठे फटके मारण्यात माहीर कसरा 11 संघाचा फलंदाज सुशांत. पंचांकडे दाद मागताना बघूया नावाजलेले पंच या ठिकाणी. आणि पंचांनी दाद फेटाळली मला वाटतं नावाजलेले पंच.
आणि आता मात्र चित्र बदलताना 4 चेंडू 7 धावेची आवश्यकता कसारा 11 संघाला. हरून कोणत्याही प्रकारचे मोठे फटके मारून देत नाहीये फलंदाज प्रशांत पवार व सुशांत पवार यांना. दरम्यान पुढील चेंडू अरुण याचा. आता मात्र सामना करेल तो प्रशांत. आणि आता मात्र खूप उंचावरून मारले चेंडू. बघूया झेल होतो की नाही. आणि झेल सुटलेला या ठिकाणी. बघूया किती धाव मिळतात. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण. वैयक्तिकरित्या खूपच चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. आणि आता मात्र समीकरण बदललंय. 3 चेंडू 5 धावेची आवश्यकता. 3 चेंडू 5 धावा. कसारा 11 संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना 3 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता. पुढील चेंडू अरुणचा पुन्हा एकदा प्रशांतसाठी. खूपच चांगला असा मारलेला स्ट्रेटच्या दिशेने. बघूया तसे चांगला असं क्षेत्ररक्षण. मात्र एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण होते. खूपच चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल दोघा भावांमध्ये. आणि आता मात्र समीकरण बदलताना समीकरण येऊन ठेवले ते 2 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग असताना 2 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता कसारा 11 संघाला विजयासाठी. बघूया या चेंडूवरती विजय मिळवून देतो का प्रशांत आपल्या संघाला चौका मारून. दोन चेंडू 3 धावेची आवश्यकता. 56 धावांचं वाजवी लक्ष्य पार करताना कसारा 11 संघ समीकरण येऊन ठेवले 2 चेंडू आणि 3 धावा. दरम्यान खूपच चांगला असा मारलेला चेंडू. चेंडू गेला आउट ऑफ द बार. षटकार आणि या ठिकाणी कसारा 11 संघ विजयी.